विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचे स्वागत आहे. आज आपण इयत्ता 8वी वर्गातील संस्कृत विषयाच्या अध्ययनासाठी तयार आहोत. आज आपण जो पाठ अभ्यासणार आहोत त्या पाठाचं शीर्षक आहे गद्यपाठः सत्यप्रियः काष्टिकः. अर्थात ही एक कथा आहे. त्या कथेचं शीर्षक आहे सत्यप्रिय काष्टिक. पण आज खालील प्रकारे या कथापाठाचा अभ्यास करणार आहोत. सर्वप्रथम शिक्षकः कथां कथयति. मी या ठिकाणाहून ही कथा संस्कृतमधून वाचणार आहे. छात्राः शृण्वन्ति. विद्यार्थी ती कथा ऐकणार आहेत. अवगच्छन्ति च, व ती समजून घेणार आहेत. ते माध्यमभाषया पुनः वदन्ति. आणि त्यानंतर ती माध्यम भाषा म्हणजे आपल्या मराठी मातृभाषेत किंवा माध्यम भाषेत ती लिहिणार आहेत. या ठिकाणी आपण लिहिणं योग्य आहे. इथं वदंती म्हटलेलं आहे, पण आपण सध्या इंटरॅक्शन करू शकत नाही, बोलू शकत नाही, म्हणून ती कथा आपण वहीमध्ये लिहिणार आहोत. या प्रकारे आपण आजच्या पाठाचा अभ्यास करणार आहोत. आपल्या कथेचं नाव आहे सत्यप्रियः काष्टिकः. सत्यवादी लाकूड तोड्या किंवा सत्य बोलणारा, खरे बोलणारा लाकूड तोड्या. या ठिकाणी काष्टिक शब्द आपल्यासाठी नवीन आहे. काष्टिक म्हणजे लाकूड तोड्या. या ठिकाणी असलेलं हे जे चित्र आहे, या चित्राकडे आपण जर बघितलं तर हा लाकूड तोड्या आहे आणि हे भगवंत आहेत. या चित्रावरून आपल्याला ही कथा लक्षात आली असेल. आपण लहानपणी ही कथा नक्की ऐकलेली आहे किंवा वाचलेली आहे. आपल्याला ही संस्कृतमधून अभ्यासायची आहे, म्हणून परिचित असलेली ही कथाच संस्कृतमधून या ठिकाणी दिलेली आहे. मी ही कथा एकदा संस्कृतमधून वाचणार आहे. त्यानंतर हिचा अनुवाद किंवा भाषांतर मी आपल्याला एक एक वाक्य समजवणार आहे. पण हे वाचन करूया. एकः काष्टिकः काष्ठच्छेदनार्थं वनं गच्छति. अनवधानात् तस्य हस्तात् कुठारः जले पतति. सः चिन्ताकुलः भवति. तदा तत्र देवः आगच्छति. देवः जले मज्जति. सुवर्णकुठारं गृहीत्वा बहिः आगच्छति. सः वदति, अपि एषः तव कुठारः? काष्टिकः वदति, न एषः मम कुठारः. तदनन्तरं देवः रौप्यकुठारं दर्शयति. काष्टिकः तदपि न स्वीकरोति. अन्ते देवः लोहकुठारम् आनयति. काष्टिकः वदति, आम्, एषः एव मम कुठारः. प्रसन्नः देवः तस्मै सर्वान् कुठारान् यच्छति. अहो काष्टिकस्य निस्पृहता सत्यप्रियता च. अशा प्रकारे आपण ही कथा, या कथेचे वाचन केलेले आहे. मला वाटतं भाषांतरसुद्धा बऱ्याच प्रमाणात आपल्याला समजले असेल. तरीसुद्धा आपण या कथेला मराठीमधून समजून घेऊया. कठीण शब्दांचे अर्थ व सर्व वाक्यांचं भाषांतर आपल्याला या ठिकाणी मी सांगणार आहे. सत्यप्रियः काष्टिकः म्हणजे सत्य बोलणारा लाकूड तोड्या.
सत्य प्रिय ज्याला आहे असा लाकूड तोड्या, ह्या शब्दाचा भाषांतर होईल. एकहा काष्टिकहा म्हणजे एक लाकूड तोड्या. काष्ट छेदनार्थम, काष्ट म्हणजे लाकूड, छेदन म्हणजे तोडणे, लाकूड तोडण्यासाठी वनम गच्छती वनात जातो. अनवधानात म्हणजे नकळत, दुर्लक्ष केल्यामुळे. तस्य हस्तात त्याच्या हातातून, कुठारहा म्हणजे कुऱ्हाड, जले पतती पाण्यात पडते. पुन्हा एकदा बघा. एक लाकूड तोड्या लाकूड तोडण्यासाठी वनात जातो. नकळत त्याच्या हातातील कुऱ्हाड पाण्यात पडते. सहा चिंताकुलः भवति तो चिंतेने व्याकुळ होतो. यानंतरचा भाग आहे तदा म्हणजे तेव्हा, तत्र तेथे, देवः आगच्छति भगवंत येतो किंवा देव येतो. देवः जले निमज्जति देव पाण्यात बुडतो, पाण्यात जातो. सुवर्ण कुठारम गृहीत्वा सोन्याची कुऱ्हाड घेऊन बहिः आगच्छति बाहेर येतो. सहा वदती तो म्हणतो, तो म्हणजे देवः, तो म्हणतो अपि एषः तव कुठारः. अपि चा इथं प्रश्न विचारण्यासाठी अर्थ केलेला आहे, उपयोग केलेला आहे. अपि काय, एषः म्हणजे हे किंवा ही, तव कुठारः तुझी कुऱ्हाड आहे का. काष्टिकः वदति लाकूड तोड्या म्हणतो न एषः मम कुठारः ही माझी कुऱ्हाड नाही. पुन्हा एकदा एक एक वाक्य बघा. तेव्हा तेथे देव येतो, देव पाण्यात बुडतो. सोन्याची कुऱ्हाड घेऊन तो बाहेर येतो. तो म्हणतो काय ही तुझी कुऱ्हाड आहे का. लाकूड तोड्या म्हणतो नाही ही माझी कुऱ्हाड नाही. यानंतरचा भाग या ठिकाणी आहे. तदनंतरम त्यानंतर देव रौप्य कुठारम दर्शयती. रौप्य कुठार म्हणजे चांदीची कुऱ्हाड दाखवतो. काष्टिकः तदपि न स्वीकरोति लाकूड तोड्या ती सुद्धा स्वीकारत नाही. अंते शेवटी देवः लोह कुठारम आनयति देव लोखंडाची कुऱ्हाड आणतो. काष्टिकः वदति लाकूड तोड्या म्हणतो आम हो, एषः एव मम कुठारः हीच माझी कुऱ्हाड आहे. पुन्हा एकदा बघा. त्यानंतर देव चांदीची कुऱ्हाड दाखवतो. लाकूड तोड्या ती सुद्धा स्वीकारत नाही. शेवटी देव लोखंडाची कुऱ्हाड आणतो. लाकूड तोड्या म्हणतो हो, हीच माझी कुऱ्हाड आहे. प्रसन्नः देवः प्रसन्न झालेल्या देवाने किंवा देव तस्मै सर्वान कुठारान प्रयच्छति त्याला सर्व कुऱ्हाडी देतो. म्हणजे सोन्याची, चांदीची आणि लोखंडाची अशा तिन्ही कुऱ्हाडी देव त्याला देतो. अहो काष्टिकस्य निस्पृहता सत्यप्रियता च. अहो अहो केवढी ही लाकूड तोड्याची निस्पृहता आणि सत्यप्रियता.
या ठिकाणी ही कथा संपलेली आहे. मला वाटतं आपल्याला या कथेचं भाषांतर निश्चित लक्षात आलं असेल. परत एकदा आपण रिव्हर्स करून जर हा व्हिडिओ ऐकला, बघितला, तर ही कथा अतिशय सरळ, सोपी आणि आपल्याला समजलेली असेल. या ठिकाणी आपण थांबूया. या कथेचं भाषांतर संस्कृत शब्द किंवा संस्कृत धडा लिहिण्याची अपेक्षा नाही, परंतु मराठीमध्ये याचं पूर्ण भाषांतर किंवा अनुवाद आपल्या वहीमध्ये विद्यार्थ्यांनी लिहायचा आहे गृहपाठ म्हणून. या ठिकाणी आपण थांबूया. पुढच्या वेळेला अशाच प्रकारे नवीन पाठ घेऊन आपण भेटू. धन्यवाद.